नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. काल मी लाईव्ह केलं होतं तुमच्यासोबत आणि काल महाराज कुठला मंत्र म्हणायचे, गणिगण गणात बोते म्हणायचे की गणगण गणात बोते म्हणायचे, या लेखाविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं, वाचून दाखवलं होतं. कालचा तो पहिला लेख होता आणि त्याबद्दलच आजचा दुसरा लेख आहे आणि परत एक तिसरा लेख देखील आहे. तर मी तुम्हाला हे तिन्ही लेख वाचून दाखवणार आहे, त्याविषयीच आजचा व्हिडिओ असणार आहे. तर आपण दोन मंत्र बघितले होते, गणिगण गणात बोते आणि गणगण गणात बोते. तर या लेखामध्ये असं सांगितलं आहे की महाराज गणिगण गणात बोते हा मंत्र म्हणायचे. म्हणजे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल, मी लाईव्ह केलं होतं, तुम्ही जाऊन तो चॅनलवरती बघू शकता. आणि हा दुसरा लेख आहे गणिगण गणात बोते. तर याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मी तो लेख तुम्हाला जसाच्या तसा वाचून दाखवत आहे. मी वाचून यासाठी दाखवत आहे की तुम्हाला यामध्ये जे लिहिलेलं आहे ते व्यवस्थित सगळं कळावं. कारण मी जरी वाचलं आणि मी तुम्हाला सांगायला गेलं तर माझ्या शब्दामध्ये फरक पडणार आहे. त्यामुळे वाक्य यामध्ये फरक पडला तर पूर्ण लेखावरती इम्पॅक्ट होईल. त्यामुळे मग मी जसाच्या तसा तुमच्यासमोर तो ठेवत आहे. त्यामुळे मी तुम्हाला ते वाचून दाखवत आहे. तर गणिगण गणात बोते. आपण यापूर्वी लेखात पाहिले की सद्गुरू श्री गजानन महाराजांनी सांगितलेलं महावाक्य किंवा महामंत्र हा गणगण गणात बोते असा आहे. त्याचे स्वरूप बदलून गणगण गणात बोते असा झाला आहे. त्यावर पुष्कळ विद्वानांनी आपापली मते मांडली आहेत व त्याचा अर्थ लावण्याचे प्रयास देखील केले आहेत. पण आमच्या मते गणगण गणात बोते हे महावाक्य आहे. आता पुन्हा एकदाच त्याचे विश्लेषण करण्यापेक्षा या महावाक्याचे किंवा महामंत्राच्या सुरुवातीला गण ऐवजी गणिका वापरले आहे ते स्पष्ट करूया. समर्थ सद्गुरूंनी या मंत्राद्वारे सांगितले आहे की जगत हे ईश्वराचे इन ब्रॅकेट अव्यक्त ब्रह्माचे सगुण रूप होय. पण आपण या विश्वरूपी जगाकडे त्या दृष्टीने बघत नाही. त्याचे महत्त्व जाणून न घेता स्वर्गातील देवतांच्या किंवा स्वर्ग सुखाच्या नांदी लागतो. निर्गुण ब्रह्माचा विचार करीत बसतो. ते दुर्लभ आहे. महाराजांनी सर्वात सोपा सरळ आणि सर्वांना समजण्यासारखा मार्ग या महावाक्याद्वारे सांगितला आहे. जगत हे जर ईश्वराचे सगुण रूप आहे तर मग निर्गुण निराकार ईश्वराचा विचार कशासाठी? जर ईश्वरास निर्गुणातून सगुण होण्याची इच्छा झाली आहे आणि तो निर्गुण असा ईश्वर जगतरूपाने सगुण झाला तर मग आपण सगुणातून निर्गुणाकडे जाणे सोपे नाही का? की निर्गुणातून सगुणाचा ईश्वर प्रयोग करावा. सोपा मार्ग सोडून जवळचा व लवकर पोहोचण्याचा मार्ग त्यातून इतक्या लांबच्या फेऱ्याने का जावे? जो मार्ग अतिदुर्गम असा आहे त्यावर का चालावे? आपण या जगाकडे केवळ मिथ्या भावनेने पाहत राहिलो तर या जगातील गुरु सत्याचे आपल्यास कसे आकलन होईल? जगण्याची इच्छा नसलेले माणसे हे ईशतुल्य जीवन जगतात. त्यांच्या जीवनात या जगाविषयी यज्ञकिंचितही प्रेम नसते, जिज्ञासा नसते, भाव नसतो आणि श्रद्धाही नसते. मग त्यांना जगाचे खरे स्वरूप कसे बरे कळेल? पांडिताच्या बाता मारणारे महापंडित पोथीपुराणाची घोकंपट्टी करीत असतात, तरीही बरेचदा त्याचे आचरण बिघडलेले असल्याचे दिसते. मग हे नुसते पोकळ पांडित्य कशासाठी? ईश्वर साक्षात्कारासाठी की नुसते कोकलण्यासाठी, आचरणासाठी की ईश्वरी अनुभूतीसाठी, की हे पांडित्य स्वैरपणे भोगण्यासाठी? धर्माची व्याख्या तरी काय आहे? आचार प्रभवो धर्म धर्मस्य प्रमुरुच्यतम. त्या महान ऋषीमुनींच्या आचरणातून धर्माची उत्पत्ती झालेली आहे. मग त्या धर्माच्या नावाखाली आपण अधर्माची निर्मिती का व कशासाठी करत आहोत? सर्वात सोपा आणि सरळ मार्ग सोडून कठीण मार्गाचा अवलंब आपण का करावा? सद्गुरू श्री गजानन महाराजांनी सर्वांसाठी एक सोपा मार्ग सांगितला आहे. सगुणाकून निर्गुणाकडे जा. जग हेच सगुण ईश्वराचे रूप आहे. त्या रूपासना माना जाना. महाराजांनी आपल्या कृतीतून आचरणातून वारंवार या मार्गाचा अवलंब केला आहे. संत कवी दासगणू यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथातून महाराजांनी सांगितलेल्या अमृततुल्य वचनातून हा विषय थोडा अधिक स्पष्ट करूया. शेगावात महाराज प्रथमतः प्रगट झाले तेव्हा ते पातुरकराच्या वाड्यासमोर उष्ट्या पत्रवाळ्यावरील भातशिते वेचून खात होते. त्यांची ती कृती अन्न हे ब्रह्म आहे हे सांगण्यासाठी होती. कारण आत्मा अन्नामध्ये प्रतिष्ठित राहून सर्वांचे नियंत्रण करतो. अन्न या शब्दाचा अर्थ केवळ माणसाने अन्न असा होत नाही. शरीरात अन्न असेल तर ते शरीर हालचाल करण्यासाठी योग्य ठरते. ज्या प्रकारचे अन्न असेल त्याच प्रकारे मानवी शरीर बनते. त्याचप्रमाणे त्यांचा स्वभाव बनतो. अन्नाच्या स्थूल भागापासून शरीर व सूक्ष्म भागापासून मन बनते. अन्न जर ब्रह्म असेल तर ते नष्ट होऊ शकत नाही.
एका अन्नापासून दुसऱ्या अन्नाची निर्मिती होत राहते, त्यावरही दुसरे जीव जगत असतात. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी, एक ब्रह्म जगता तरी ओतपोत भरला असे. तुम्ही आम्ही भेद तेथे, काही न उरला यत्न किंचित, परी जग व्यवहार सत्य आचरला पाहिजे. अन्न भक्षले देहाने, म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणेला. पक्वानांनी भरलेल्या पात्रातून भोजन केल्यानंतर तुंब्यामध्ये पाणी नसलेल्या दामोदर पंतांनी महाराजांनी पाणी आणून देऊ का असे विचारले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, तुम्हास गरज असेल तर पाणी आणा. एकच ब्रह्म जगात ओतपोत भरला आहे, त्यामुळे तुम्ही आम्ही हा भेद देखील शेष राहत नाही. मात्र देहाने अन्न भक्षण केल्या कारणे त्यांना म्हणाले, तुम्हास गरज असेल तर पाणी आणा. एकच ब्रह्म जगात ओतप्रोत भरला आहे, त्यामुळे तुम्ही आम्ही हा भेदभाव शेष राहत नाही. मात्र देहाने अन्न भक्षण केल्या कारणे त्याला पाणी पाहिजे, हा जगत व्यवहार चतुरांनी आचरणात आणला पाहिजे. तेथे महाराजांना तुम्ही आम्ही हा भेद देखील मान्य नाही. ते म्हणतात, शब्द केवळ व्यवहारापुरते वापरावेत, मात्र त्यामागच्या सत्ताकडे डोळे झाकपणा करू नये. चराचर ब्रह्मव्यास साचर, तिथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्यांचे निसंशय, पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला ती कळेना नरजन्मी, हे दिले टाकून व्यवहारी गोवले मन, याचीच करा सदा मनन, कशापासून जग झाले. महाराज म्हणतात, हे चर व अचर ब्रह्माने व्याप्त आहे. ब्रह्मा आणि या जगात कसलाही भेद नाही. निर्मळ गढूळ वासित हे भेद देखील तिथे राहत नाहीत, कारण हे जगच ब्रह्म असेल तर मग पाणी सुद्धा ब्रह्मच आहे. मग निर्मळ गढूळ वासित सुवास कुवास हे भेद कसे. ब्रह्म जर अभेद आहे तर त्याच्या ठिकाणी कसलाही भेद उरणार नाही. सगळी त्याचीच रूपे आहेत. पाणी पिणाराही त्यापासून निराळा नाही. म्हणून माणसाने जग कशापासून निर्माण झाले आहे याचा विचार केला तर या जगामध्ये जे आदिकारक ते ब्रह्म हेच आहे एवढे त्यास कळले. पण आपण आपले मन व्यवहारात गोवून टाकले असल्याने या गोष्टीचा उकल आपल्याला होत नाही व आपणा सर्वत्र भेद दिसू लागतात. जोपर्यंत बुद्धीत व मनात भेद आहे तोपर्यंत अभेद ब्रह्माचे आकलन होत नाही. तेव्हा चतुरांनी या जगाकडे ब्रह्मभावनेने व ब्रह्मदृष्टीने पाहण्यास शिकले पाहिजे. गोविंदबुवा टाकळीकर यांचे हंसगीतेवरील कीर्तन सुरू असताना महाराजांनी उत्तरार्धात विशद केला तेव्हा टाकळीकर घोटाळे महाराजांचा अधिकार जाणून त्यांना कीर्तनासाठी मंदिरात यावे असे ते विनवू लागले. तेव्हा महाराज गोविंदबुवांना म्हणाले, सर्व जग ब्रह्माने व्यापले आहे, तर मग मला कशासाठी कीर्तनासाठी मंदिरात बसण्याचा आग्रह का करतोस. कीर्तनासाठी बसलेले सर्व श्रोते अब्रह्म आहेत काय. ते ब्रह्म जसे तुला माझ्यात दिसते तर तेच ब्रह्म त्यांच्यामध्ये का दिसत नाही. हा नुसता शब्दछल नाही का. कीर्तनकाराने प्रथम शब्दछल संपवला पाहिजे. बोलण्याप्रमाणे वागले पाहिजे. जसे बोलणे तसे वागणे महत्त्वाचे आहे. भागवताचा श्लोक सांगून नेमके त्यांच्या विरुद्ध वागणे हे बरे नाही. बंकटलाल अग्रवाल यांच्या मळात महाराजांनी मक्याची कणसे खाण्यासाठी गेले होते. तेव्हा आगटामुळे चिंचवृक्षावरील आग्यामोहळ खळवळले. तेव्हा माशा चावा घेतील या भीतीने सर्वजण दूर पळून गेले. महाराज मात्र निर्धास्तपणे आपल्या जागी आसनी बसून होते. बंकटलालास पश्चाताप झाला. महाराजांना दुःख देण्यास आपणच कारणीभूत आहोत असे त्याला वाटू लागले. तेव्हा महाराज त्यास म्हणाले, माशी तरी मीच झालो, मोहळे तेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी, मला त्याची मुळीच बाधा होणार नाही. जाण कदा त्या माशीरूप सच्चिदानंद म्या जाणिले म्हणून माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा, पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल. माशीरूपी सच्चिदानंदास मी जाणले असल्यामुळे मला त्याची बाधा होणार नाही. माशा देखील ईश्वराचे रूप आहे. त्या ईश्वरानेच माझे शरीर धारण केले आहे. पाण्यानेच पाण्याला दुखवता येत नाही. तसेच माशापासून माझ्या शरीराला कसली इजा होणार नाही. या उदाहरणावरून वाचकांना स्पष्ट कल्पना येईल की हे पंचमहाभूताचे नश्वर समजले जाणारे शरीर हे ईश्वराचे रूप आहे. कारण जर हे जग ईश्वरापासून निर्माण झाले आहे तर देह म्हणजे त्याचे रूप व ज्या आत्म्याने देह धारण केला आहे तो देहरूपी असे म्हणता येईल. म्हणजेच रूप आणि देहरूप
यांचा हा समन्वय आहे. महाराजांनी अद्वैतवाद साध्या साध्या व्यावहारिक गोष्टीतून सोपा करून सांगितला आहे, परंतु आपल्यालाच त्याचे आकलन होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या मनावर व बुद्धीवर बिंबवलेला गेलेला ब्रह्म आणि माया हा द्वैतवाद. सर्वप्रथम हा द्वैतभाव नष्ट झाला पाहिजे. मन व बुद्धीतील हा भेद नष्ट झाला पाहिजे. द्वैत नष्ट झाली की ईश्वर प्राप्तीची सगळी उठाठेव नाहीशी होऊन साक्षीभाव निर्माण होईल. सर्व बंधने सैल होतील व ईश्वराचे स्वरूप हळूहळू स्पष्ट दिसू लागेल. म्हणून या जगाकडे ईश्वर भावनेने बघण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ओम नमो सद्गुरु श्री गजाननाय. ओम नमो भगवते श्री गजाननाय नमः. हा होता दुसरा लेख गणिगण गणात बोते आणि उद्या जो आहे तो गणिगण गणात बोते हा तिसरा लेख राहणार आहे. तर मी हा लेख तुम्हाला वाचून यासाठी दाखवते की मी अगोदरच तुम्हाला स्पष्ट केलं की उद्याचा लेख थोडा मोठा आहे, की मला व्यवस्थित म्हणजे तुम्हाला सांगता येणार नाही, कारण भरपूर असं यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे. आपण श्री गजानन महाराज म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ आपण वाचतो, त्याचा संदर्भ देखील इथे घेतलेला आहे आणि महाराजांवरती भरपूर सखोल संशोधन यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की मी तुमच्यापर्यंत ते पोहोचू म्हणजे तर मी यासाठीच वाचून दाखवत आहे की नीट तुम्हाला तो शब्द न शब्द त्या लेखामधला कळावा. त्यामुळे तुम्ही सर्वजण तो शांततेने नीट ऐका म्हणजे तुम्हाला जर समजेल. उद्या गणिगण गणात बोते याचा तिसरा लेख असणार आहे. तो तिसरा लेख मी उद्या तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.